नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने कमी साहित्यात गवारीची रस्सा भाजी बनवणार आहोत. घरातल्या साध्या साहित्यात बनणारी ही रेसिपी नक्की करून बघा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी गावरान गवार घेतलेली आहे. गवार ही निवडून वगैरे घेतलेली आहे. मागचे आणि पुढचे देंडे काढून घेतल्यात. तर गावरान गवार आहे त्यामुळे ह्याला थोडीशी कूस असते. त्यामुळं मी ह्याला भाजून शिजवून घेणार आहे. तर पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकले. त्याच्यामध्ये आता आपण ही गवार टाकणार आहोत. व्यवस्थित परतून घ्यायची तेलामध्ये गवार आपण. त्याला कूस असते त्यामुळे मी भाजून घेते आणि भाजून घेतल्यामुळे चव पण खूप छान लागते. जरासं डाग पडलं की मग त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. भाजून झालेली आहे गवार. आता पाणी ओतते त्याच्यामध्ये. आपल्याला अर्धी कच्ची शिजवून घ्यायची आहे. आपली गवार शिजते तोपर्यंत साहित्य पण सांगते. थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे आणि कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी, थोडीशी कोथिंबीर आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. तर आपल्याला एक वाटण करायचं आहे. त्यासाठी शेंगदाणे, कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहोत. तवा ठेवलेला आहे. तव्यामध्ये थोडंसं तेल टाकले. त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतो आपण. शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले ना भाजीला वेगळ्या प्रकारची चव येते. त्यामुळे शेंगा पण तेलात भाजून घेते. शेंगदाणे भाजून झाल्यात त्याच्यामध्ये आता खोबरं टाकलेलं आहे. आता शेंगदाणे आणि खोबरं भाजून झाले साईडला काढतो आपण. जास्त भाजायचं नाही आहे. थोडासा कलर चेंज झाला की साईडला काढतो आहे. आता त्याच तव्यामध्ये आपण कांदा आणि लसणाच्या पाकळ्यासुद्धा भाजून घेणार आहोत. आता मी 4 माणसांसाठी भाजी बनवते. त्यानुसार मी साहित्य घेतलेलं आहे. तुम्हाला तर जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची असेल तर साहित्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. व्यवस्थित परतून झाले. आता साईडला काढून घेतो आपण आणि हे साहित्य सर्व थंड करून घेऊया आपण आधी. सर्व साहित्य थंड झालेलं आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेतो. त्याच्यामध्ये फक्त थोडंसं पाणी ओतायचं आहे. जास्त पाणी ओतायचं नाही आहे आणि मऊसूद असं फिरवून घेतो. अगदी थोडंसं पाणी ओततो. हे बघा फिरवून झालेलं आहे. आता साहित्य पण सांगते सर्व. तर आपण जे वाटण वाटलेलं आहे आत्ता ते वाटण हे मी प्लेटमध्ये काढून घेतले. आलं लसणाची पेस्ट, 1 टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. फोडणीसाठी जिरे आणि कढीपत्ता घेतलेला आहे मी आणि अर्धा चमचा हळदी पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर 1 चमचा आणि मसाला घेतलेला आहे घरगुती काळा मसाला, तो 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा धनिया पावडर. गवार पण आपण अर्धी कच्ची शिजवून घेतलेली आहे. आता गॅस बंद करते आणि स्वच्छ धुवून घेते गवार आपण. गवार स्वच्छ धुवून झाली. आता पॅनमध्ये आपण 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल पण छानसं गरम झाले. आता त्याच्यामध्ये जिरे टाकतोय फोडणीसाठी. जिरे छानसे तडतडले की मग त्याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकतोय. कढीपत्ता पण छानसा तडतडला की मग आपण टमॅटो टाकणार आहोत. त्याच्यामध्ये 1 बारीक टमॅटो चिरून घेतलेला आहे. आलं लसणाची पेस्ट टाकतो अर्धा चमचा. व्यवस्थित परतून घ्यायचं. एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे कांदा खोबराचा तो टाकतोय त्याच्यामध्ये. मसाला परतताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. व्यवस्थित परतून घ्यायचा. व्यवस्थित परतून झाले की एक अर्धा मिनटासाठी आपण झाकण ठेवतोय. मसाला व्यवस्थित असा शिजलेला आहे आपला. आता त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकतोय. व्यवस्थित परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकतोय. प्लेटमध्ये जो मसाला राहिला होता त्याच्यामध्येच पाणी ओतलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी ओतायचं आणि झाकण ठेवूया 1-2 मिनटासाठी. 2 मिनटानंतर झाकण काढतोय. मस्त असा मसाला शिजून झालेला आहे आपला. आता त्याच्यामध्ये आपण गवार टाकतोय जे आपण अर्धी कच्ची शिजवून घेतलेली आहे. अर्धी कच्ची शिजवून घेतल्यामुळे जास्त वेळ आपल्याला शिजवायला लागणार नाही आहे. व्यवस्थित परतून झालं की 1-2-3 मिनटं
आता पाणी ओतते, अगदी थोडंसं पाणी ओतायचं. छान परतून झाले की झाकण ठेवते एक 2-3 मिनिटासाठी. 2-3 मिनिटानंतर झाकण काढतोय. मस्त अशी भाजी शिजून झालेली आहे. हे बघा. टेक्स्चर पण किती छान आलाय, कलर पण छान आलेला आहे. आता सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेतोय आपण. तयार झालेली आहे गवारीची रस्सा भाजी. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा एन्जॉय करू शकता. ही सोपी आणि चविष्ट गवारीची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. अजून अशाच झटपट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. परत भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.